मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींची सीआयडी कोठडीची मुदत आज संपते आहे। त्यामुळे या आरोपींना विशेष मकोका न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। मकोका अंतर्गत गुन्हा नोंद झाल्यामुळे सुदर्शन घुले, सांगळे, सिद्धार्थ सोनवणे या तिघांसह महेश केदार, विष्णू चाटे आणि प्रतीक घुले यांची सीआयडी कोठडीची मुदत आज संपते आहे। या आरोपींवर हत्येसह मकोकाचा तर काहींवर अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल आहे। दरम्यान या आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। वाल्मिक कराडचे पुण्यामध्ये आणखी 2 फ्लॅट समोर आलेत। एक महत्त्वाची बातमी, आधी एक तर फ्लॅट समोर आलेलाच होता, हायपॉश इमारतीमध्ये फ्लॅट होता आणि पिंपरी नंतर आता पुण्यामध्ये पण 2 फ्लॅट आहेत असं कळतंय। हडपसरच्या एमेनोरामध्ये 2 फ्लॅट आहेत। दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर हे 2 फ्लॅट आहेत। कराड आणि 2 पत्नींच्या नावे 22 ते 25 कोटींची मालमत्ता आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे। पुण्याच्या हडपसर भागात वाल्मिक कराडचे आणखी 2 फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे। कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावे एमनोरा टाउनशिपच्या अड्रिनो टॉवर क्रमांक 38 आणि 40 मध्ये 2 फ्लॅट असल्याचं समोर आलंय। पुण्यामध्ये मगरपट्टाच्या परिसरामध्ये हा एमनोरा पार्क आहे आणि हायपॉश अशा या इमारती आहेत सगळ्या। म्हणजे पुण्यामध्ये सध्या एमनोराची खूप चर्चा आहे आणि त्याच एमनोरामध्ये या ज्योती जाधवच्या नावावर 2 फ्लॅट आहेत। वाल्मिक कराड आणि त्याच्या 2 पत्नींच्या नावे अंदाजे 22 ते 25 कोटींची ऑन रेकॉर्ड मालमत्ता असल्याचं समोर आलंय। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। मसाजोग पवन चक्की खंडणी प्रकरणातून चर्चेत आलेले वाल्मिक कराड यांचे आणखीन 2 फ्लॅट पुण्यात सापडून आलेले। याच एमनोरी पार्कमध्ये त्यांचे ते 2 फ्लॅट आहेत। साधारण ॲड्रिनो टॉवर मधले टॉवर क्रमांक फ्लोअर नंबर 17 आणि फ्लॅट नंबर 7 असे ते 2 फ्लॅट आहेत। त्यांची पत्नी, दुसरी पत्नी ज्योती कदम हिच्या नावे ते फ्लॅट आहेत। साधारण याची किंमत बघितली तर प्रत्येक फ्लॅटची किंमत 1.5-2 कोटीच्याच घरात आहे आणि या परिसरात ते 2 फ्लॅट आहेत। सिक्युरिटी कारणास्तव आपल्याला तिकडे आत जाता येत नाही, पण एकूण यांची जी प्रॉपर्टी आहे वाल्मिक कराडांची रोज नवनवी खुलासे आहेत। मी पुण्यातल्याच त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब केला ऑन रेकॉर्ड, मग बेहिशोबी तर हिशोबच नाही त्याचा। ऑन रेकॉर्ड प्रॉपर्टी साधारण 25 कोटीच्या घरात जाते। मग वाकडला 2 फ्लॅट आहे। पिंपरी चिंचवडला त्यांची पहिली पत्नी मंजिरी तिच्या नावावर एक फ्लॅट आहे 4 BHKचा काळेवाडीत चिंचवडला। नंतर मंजिरीच्याच नावावर चिंचवडच्याच वाकडमध्ये 2 BHK आहे, त्याची किंमत साधारण 1 कोटी आहे। नंतर दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या फर्ग्युसन कॉलेजला आपली ती प्रॉपर्टी यापूर्वी समोर आली, खूप मोठा टावर आहे तिथे 2 ऑफिसेस स्पेसेस समोर आले, त्याची किंमत साधारण 12 कोटी आहे। आणि पुन्हा ज्योती कदमच्याच नावावर इकडे आमनारा पार्कमधले 2 फ्लॅट जिथं आता आपण हे सगळं प्रेक्षकांना दाखवतोय। आणि पुन्हा ज्योती कदमच्याच नावावर खराडीमध्ये गेरा ग्रेव्हन्स सोसायटीमध्ये 1 फ्लॅट आहे, त्याची अंदाजे किंमत आहे 1.25-2 कोटी। असं एकूण जर 5-6 फ्लॅटची किंमत काढली साधारण 25 कोटीच्या घरात वाल्मिक कराडची प्रॉपर्टी एकट्या पुणे शहरात आहे। इतर शहरांचा हिशोब वेगळाच। म्हणजे बघा किती प्रॉपर्टी कमवली वाल्मिक कराडांनी, त्याच्यामुळे त्याचा हिशोब लावायचा झाला तर आणखीन मी ईडीला किती, जर अजून चौकशी झालेली नाही ईडीची, 2 वर्षापूर्वी काहीतरी नोटीस आली पण तिथून पुढे काय झालं या चौकशीचं कुणालाच माहित नाही। त्यामुळे आता अनिशा हे सगळं मकोका लागलाय। तर ह्या सगळ्या हे ऑन रेकॉर्ड प्रॉपर्टी आणि बेशुभ प्रॉपर्टी वाल्मिक कराडची चौकशी होणार का हेच पाहायचंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे, आमनारा पार्क। वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा वाढतोय, संपत्ती नेमकी कुणाची तपास करा असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी मागणी केलेली आहे। वाल्मिक कराड यांची संपत्ती त्यांचीच आहे का, तपास करावा लागेल असं संदीप क्षीरसागर म्हणतात। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांची संपत्ती समोर येते आहे हे एकट्या वाल्मिक कराडचं काम नाही, धनंजय मुंडे यांचा हात आहे। संपत्तीचा आकडा बघता आता ईडीनं चौकशी केली पाहिजे अशी मागणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये केली आहे। कराडची संपत्ती त्याची नाहीये, ती धनंजय मुंडे यांची आहे असा आरोप संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे यांनी केलाय। यावर एनसीपी नेत्यांना विचारा असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय।